आणि यानंतर वळूयात अशा एका बातमीकडे ज्यामुळे खळबळ उडाली। बातमी आहे एका नव्या पार्टीची। कॉकरोच जनता पार्टी या नावाचा सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ आहे। इंस्टाग्रामवर या कॉकरोच जनता पार्टीचे 6 दिवसांमध्ये 1,66,00,000 फॉलोअर्स तयार झालेत। अभिजित दिपके या तरुणानं ही कॉकरोच जनता पार्टी नावाची एक ऑनलाईन चळवळ सुरू केली आहे। झालं असं की भारताचे सरन्यायाधीश यांनी बेरोजगार तरुण यांना झुरळ अशा आशयाचं एक वक्तव्य केलं। त्यांना झुरळ संबोधणाऱ्या आशयाचं एक वक्तव्य केलं। त्याच वक्तव्यावरून प्रेरित होऊन किंवा त्या वक्तव्याला विरोध करण्यासाठी ही ऑनलाइन पार्टी तयार करण्यात आली। कुछ नहीं करेंगे ये बच्चे आपका। ये क्या कर रहे हैं? ज्यादा से ज्यादा मजाक उड़ा रहे हो, ज्यादा से ज्यादा ये कह रहे हैं कि हमें कॉकरोच जनता पार्टी पसंद है। क्या हो जाएगा उससे? आपका क्या नुकसान हो जाएगा उससे? किस बात का इतना डर है आपको? मुझे समझ नहीं आ रहा है क्यों। संपूर्ण देशात चर्चा असलेल्या अभिजित दिपके हा सध्या शिक्षणासाठी अमेरिकेत आहे। तरी तो मूळचा आहे छत्रपती संभाजीनगर शहरातल्या वाळूज महानगर 1 परिसरामध्ये राहणारा। त्याचे वडील भगवान शंकर दिपके हे वाळूज MIDC मध्ये उपअभियंता पदावर कार्यरत होते। वर्षभरापूर्वी ते सेवानिवृत्त झालेत। आई अनिता दिपके गृहिणी आहेत। त्यानंतर त्यानं पुणेमध्ये ब्रॉडकास्ट जर्नलिझम या विषयामध्ये पदवी शिक्षण पूर्ण केलं। पुढच्या उच्च शिक्षणासाठी तो अमेरिकेत गेला। सध्या बोस्टन विद्यापीठात जनसंपर्क विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतोय। त्याच्या चळवळीबद्दल त्याच्या आईवडिलांनी काहीशी चिंताच व्यक्त केली आहे। त्यानं राजकारणामध्ये येऊ नये, अभ्यासात लक्ष द्यावं, चांगलं करिअर करावं अशी भावना अभिजितच्या आई अनिता दिपके यांनी व्यक्त केली आहे। त्याच्या पालकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। आपल्यासोबत त्याचे वडील आहेत। कसं बघता या सगळ्या दृष्टिकोनाकडे? लोकांकडनं कळतं तेवढं, आम्ही काय बघणार आहे? त्याला आम्ही तिकडे शिकायला पाठवलेलं होतं, पण असं पार्टी वगैरे काही करेल असं माहित होतं आम्हाला। माझं त्यांनी सोशल मीडियावरती एक कॉकरोच नावाची जनता पार्टी अशी स्थापन केलेली आहे आणि तिला मोठा प्रतिसाद जो आहे तो तरुण वर्गाचा सह देशभरामधून मिळतोय, मोठा पाठिंबा देखील मिळतोय। काय जनतेचा त्या तरुण मुलांचा पाठिंबा आहे त्याला, तो आता पुढे काय होतं ते। तुम्हाला कधी हे सगळं कळलं? त्यांनी पार्टी स्थापन केली सोशल मीडियावरती, तिला मोठा प्रतिसाद मिळतोय, कधी तुमची ही संपूर्ण चर्चा झाली? नाही, त्याच्याशी या विषयावर काही चर्चाच नाही झाली। मित्राकडून आणि दुसऱ्याकडूनच कळालं की असं असं पार्टी वगैरे स्थापन केली म्हणून, आणि त्याच्यानंतर मग मी इंस्टाग्रामला बघितलं। मात्र काय वाटतं, राजकारणाच्या उतरावं की नाही उतरावं? नाही, आम्हाला वाटतं की राजकारणात उतरू नये असं वाटतं आम्हाला। आई देखील आपल्यासोबत आहे। कसं बघता या सर्वांकडे? राजकारण त्यांनी करावं की नाही करावं? नाही, राजकारण नाही करावं त्यांनी त्याची नोकरी वगैरे कुठेही करावं, राजकारण करू नये। माझी हीच इच्छा आहे, त्यांनी राजकारण करू नये। मी त्याला आधीपासून सांगितलं होतं की राजकारणापासून आपण दूर राहायचं म्हणून। एक तर आपल्याला राजकारणाचं तसं घरातही कोणी नाही आहे, बाहेर म्हणजे सासरी नाही माहेरी नाही, त्याच्यामुळे तेवढं हे करू नको म्हटलं राजकारणाचं। त्याला आधीपासून सांगितलं होतं की राजकारण करू नको। मात्र शेवटचं बोलणं कधी झालं होतं आणि भेट कधी झाली होती? त्यावेळेस काही चर्चा तुमची झाली होती का? नाही, भेट ऑगस्टमध्ये झालेली आहे त्याची, त्याच्यानंतर भेटच नाही ना त्याची। आणि काय फक्त तब्येत कधी बिघडली वगैरे तर मग तेव्हा कॉल करतो मग मी बरी आहे का वगैरे, कारण त्याचा अभ्यासही चालू होता, त्याच्यामुळे आम्ही काय त्याला डिस्टर्ब करत नव्हतो ना। त्याला डिग्री कंप्लीट करायची होती तर तो अभ्यास करतोय म्हणून, त्याच्यामुळे आम्ही काय त्याला जास्तही करत नव्हतो। मात्र आता कसं बघता, सोशल मीडियावर त्याला मोठा पाठिंबा मिळतोय, मनात काही भीती आहे का? कारण त्याचं अकाउंट जे आहे ते देखील सरकारने बंद केलेलं आहे। हो, भीती तर वाटतेच ना, भीती तर वाटते मनामध्ये। सरकारने अकाउंट बंद केलं म्हणजे मनामध्ये हे होतेच ना, भीती वाटतेच। शिक्षण कुठे झालं होतं आणि त्याचा स्वभाव जो आहे तो आतापर्यंत कसा होता? अचानकपणे त्यांनी पार्टी जी आहे ती सोशल मीडियावरती स्थापन केली, आता तो पक्ष काढणार आहे का? पक्ष तर मला काही सांगता येणार नाही, तो काढतो की नाही काढतो, पण स्वभाव त्याचा शांत आहे, लहानपणापासून असं शांतच आहे। कधी त्यांनी असं हे नाही, म्हणजे घर ते शाळा हेच होतं त्याला, तो कुठे मित्रात मिक्स झालेला नाही, काही नाही, स्वभाव लहानपणापासून शांतच आहे। मात्र एक आई म्हणून आज कसं वाटतंय की मोठा प्रतिसाद जो आहे तो पाठिंबा त्याला मिळतोय सध्या तरी? हो, प्रतिसाद तर मिळतोच त्याला, पण भीती एक वाटतेच ना माणसाला, आई म्हणून भीती वाटतेच की चला बाबा आपल्या काही मुलाने असं केलं तर पुढे जर त्याला पहिल्यासारखा तो तसा सेफ मोकळा राहणार नाही, अशी एक मला दुखदुखी वाटते।
नक्की जर बघितलं तर हे अभिजितचे आई वडील होते. अभिजितने राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया जी आहे ती अभिजितचे आई वडील यांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर. आणि या कॉक्रोच जनता पार्टीचं ट्विटर अकाउंट तात्पुरतं बंद करण्यात आले. त्याचे ट्विटरवर होते जवळपास 1,80,000 फॉलोअर्स. अभिजित दिपकेनं इन्स्टावर पोस्ट केला एक व्हिडिओ. हेलो एवरीबॉडी, जिसका डर था वही हुआ. पहले इन लोगों ने हमारा अकाउंट हैक करने को ट्राई करा. जब इनसे हैक नहीं हुआ तो अब इन्होंने हमारा ट्विटर हैंडल इंडिया में बंद कर दिया है, बैन कर दिया है. आप सभी लोग देख सकते हैं ट्विटर पर जाकर कि हमारा कॉकरोच जनता पार्टी का ऑफिशियल ट्विटर हैंडल अभी इंडिया में नहीं दिख रहा है किसी को भी. तो मैं चाहता हूँ आप लोग सब आवाज़ उठाएं और आप लोग पूछे ये अकाउंट हैंडल क्यों बैन किया गया, इससे ऐसा क्या लिखा था. हमने तो कोई गलत चीज़ नहीं लिखी थी. हम तो खाली रेजिग्नेशन मांग रहे थे मिनिस्टर का. वो स्टूडेंट ने सुसाइड की तो उसके बदले हम कुछ अकाउंटेबिलिटी चाहते थे और बदले में इन्होंने हमारा अकाउंट डीएक्टिवेट कर दिया. तो ये कहाँ की डेमोक्रेसी है. कॉक्रोच जनता पार्टीवर मंत्री संजय शिरसाट यांचीही प्रतिक्रिया समोर आली. न्यायमूर्तीच्या पदावरील व्यक्तीनं सर्वसामान्यांना डिवचणं अयोग्य आहे. कॉक्रोच पार्टीचे फॉलोअर्स उद्रेक दाखवतायत असं वक्तव्य शिरसाटांनी केलं. न्यायमूर्तीसारख्या घटनेचा ज्यांना अधिकार आहे त्या माणसांनी त्यांना कॉक्रोच म्हणणं हे मला वाटतं अत्यंत गैर आहे. तो त्या युवकांचा अपमान हे मी मानतो. म्हणून युवकांचा संताप हा झालेला संताप हा असा तसा नाही झालेला. तुम्ही त्यांच्या अधिकार आणि त्यांच्या ताकदीला दिलेलं ते आव्हान आहे. आणि संगणक क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशांत माळी यांनी सोशल मीडियावरच्या या सगळ्या खळबळीचं नेमकं काय विश्लेषण केले पाहूयात. माननीय सरन्यायाधीश जे म्हणाले होते की जे लेझी म्हणजे आळशी आणि अनएम्प्लॉईड म्हणजे बेरोजगार लोक आहेत त्यांना कॉक्रोच असं संबोधलं होतं. मग त्यांनी मिसकोट झालंय असं पण म्हटले होते आणि ते अनुसरून ही कॉक्रोच जनता पार्टी बनवली गेली आहे. आता तर त्यांचा ट्विटर हँडल ब्लॉक करण्यात आलेला आहे आणि पण त्यांनी आय एम कॉक्रोच असं नवीन मूवमेंट परत सुरू केली आहे. पण मला असं वाटतं की ही जी मंडळी आहे ही भारतीय असले तरी भारतात बसूनही काही करत नाही. त्यामुळे मला त्यांच्या इंटेन्शनवरती थोडा शक येतो की तुम्ही भारतीय युवकांना भडकवताय, त्यांना रस्त्यावर येण्यासाठी प्रेरित करताय आणि तुम्ही स्वतः भारतातल्या ह्या उन्हात तपणाऱ्या रस्त्यावर नाही आहात. म्हणजे तुम्ही फक्त ट्विटरचे कडनं येणारे किंवा इंस्टाग्रामच्या हँडल किंवा यूट्यूबच्या कडनं येणारा जो पैसा आहे फॉलोअर्स वाढून तो मिळवणार. बरं, तुम्ही असं अनाऊन्स केलंय का की हा जो पैसा येणार आहे एवढे फॉलोअर्स जमा केल्यानंतर तो आम्ही दान करणार आहोत. असं कुठली रजिस्टर्ड NGO आहे का ज्याला तुम्ही संलग्न आहात? तर नाही. त्याच्यामुळे आता तरी मला ह्यांच्या इंटेन्शनवरती आपल्याला शॉक करता येईल. आणि यासह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.